आज आपण बीट आणि गाजर यांचा ज्यूस पाहणार आहोत. अतिशय हेल्दी असा हा ज्यूस आहे आणि अतिशय पटकन होणारा आहे पहा. इम्युनिटी पॉवर वाढवणारा आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत पहा. आता तुम्हाला मी इथे बीट दाखवलेलं आहे. बीट मोठं आहे, लिंबू लागतंय आपल्याला आणि 2 इथं मी मध्यम प्रकाराचे गाजर घेतलेले आहेत आणि थोडं आलं लागतंय आणि शेवटी आपण थोडासा गूळ पण टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि 1 चमचाभर मध टाकूयात. चला तर रेसिपीला आता सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आता बीट हे फार मोठं आहे त्याच्यामुळे आपण फक्त अर्ध घेणार आहोत. अर्ध बीट मी कापते पहा आता. त्याचे मागचं देठ काढलेलं आहे. छोटं बीट असेल तर पूर्ण 1 घेतलं तरी चालेल पहा, पण हे लहान आहे. मोठं आहे त्याच्यामुळे आपण याचा अर्धा भागच घेणार आहेत फक्त. एकदा बीट घेतल्यानंतर त्याची आपल्याला साल काढून घ्यायची पहा. अर्ध बीट ठेवून द्यायचं, अर्धाच घ्यायचा आपल्याला. साल आपण जे बटाट्याचं जे काढतो असतो ना, साल काढतो ना, त्याच्या ह्याने त्याची साल निघते पहा. साल काढून घ्यायची. साल पटकन निघते, सालीला काही नाही वेळ लागत. साल काढून घ्यायची आपल्याला. त्याचे धुवून घेतलेले आहे पहा बीट आणि गाजर पण धुवून घेतलेले आहेत. गाजराची पण आपल्याला इथं साल काढून घ्यायची. थोडं-थोडं ते तंतुमय असतं वरती, त्याच्यामुळे तेवढं फक्त काढायचंय. जास्त गाजर खरडत बसायचं नाहीये पहा. वरची साल एकदम पातळ असते ना, ती काढायची आपल्याला. आता ही मला गावरान गाजरं मिळालेली आहेत. ही खूप गोड असतात पहा. अशा पद्धतीने आता हे किसून घ्यायचंय आपल्याला. तुकडे जर करून घेतले ना, तर मग एखादे तुकडे राहतात त्या ज्यूसमध्ये आणि मग गाळायलाही त्याचा त्रास होतो. त्याच्यापेक्षा किसून घ्यायचं मोठ्या भागातल्या किसणीने. पूर्ण बीट किसून घ्यायचं पहा. बीट आपलं किसून झालेलं आहे. आता गाजरही आपण किसून घेणार आहेत. अशा पद्धतीने. तिथंच किसून घ्यायचंय. ते धुवून घेतलेलं आहे व्यवस्थिशीर. अतिशय हेल्दी असा हा ज्यूस आहे पहा. नेहमी घेतला तरी काही अडचण नाहीये. आता हे दोन्ही पण आपण सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहेत. गाजर जर नसेल तर नुसता बीटचा घेतला तरी चालेल. पण गाजर होती माझ्याकडे त्याच्यामुळे मी टाकलेत. नसले तर काही अडचण नाही पहा. तुम्ही तसा पण करू शकता. आता याच्यामध्ये एक आलं घ्यायचंय पहा. 1 इंचाचा तुकडा घेतलाय आपण इथं. नंतर पाणी खूप नाही टाकायचंय आपल्याला. पाणी थोडं टाकायचंय. टाकून घेतलंय पहा आता. गाजर पण ते आलं पण टाकून घेतलंय आता. थोडंसं पाणी टाकलंय सुरुवातीला. आता हा गूळ आहे पहा. एवढा गूळ आपण त्याच्यात टाकू. तुमच्या गूळ हा गोडीवर अवलंबून असतो, पण फार गोड पण हा ज्यूस चांगला नाही. ज्यूस आपण काढलाय मिक्सरमधून. आता तो टाकलाय पहा. चाळणीने गाळण्यापेक्षा एक तर तुम्ही असा पण खाऊ शकता आणि ज्यूसही पिऊ शकता पहा. याची तुम्ही कोशिंबीर करू शकता. हे वरचं जे उरतं ना, त्याची कोशिंबीर तुम्हाला करता येईल पहा. दही वगैरे टाकून छान लागते. असं हे गाळून घ्यायचंय पहा. असंच गाळलं तरी चालेल आता. आता लिंबू आपल्याला टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. आपण ते चाळणीतूनच गाळू म्हणजे खाली काही जाणार नाही. यंत्राच्या सहाय्याने 1 लिंबू टाकू साधारणपणे मीडियम आकाराचा आहे. काहीतरी आंबट पदार्थ या बीटच्या ज्यूसमध्ये घालायला पाहिजे पहा. म्हणजे त्याचा आपल्याला फायदा होतो. तुम्ही याच्यात ताकही टाकू शकता किंवा चिंचेचा कोळही टाकू शकता. पण मी आता लिंबू टाकलेलं आहे मी आणि 1 चमचाभर आपल्याला इथं मध टाकायचं आहे पहा. आपण गूळ तर थोडासा टाकलेला आहे. गूळ पण इथं आवश्यक आहे टाकणं. म्हणजे आपल्या शरीराला याचा जो फायदा आहे तो पूर्णपणे मिळतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला आवडला असला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच हेल्दी व्हिडिओ पाहत राहा. आता आपण हा ज्यूस इथं ग्लासामध्ये टाकून घेतलाय पहा. अतिशय हेल्दी, इम्युनिटी पॉवर वाढवणारा, वजन कमी करणारा, भूक न लागणारा असा हा ज्यूस आहे. जरूर एकदा ट्राय करा.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.